बीडच्या परळीमध्ये व्यापाऱ्याच्या अपहरणाचा थरार सध्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। अमोल दुबे यांच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय। 2 कोटींच्या खंडणीसाठी दुबे यांचं अपहरण झालेलं होतं। 3 लाख रुपये रोख आणि 10 तोळे सोनं काढून घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी अमोल दुबे यांना सोडून दिलं। अमोल दुबे यांची परळीमध्ये ऑइल एजन्सी आहे। काम आटपून रात्री घरी जात असताना दुबे यांना 5 अनोळख्या व्यक्तींनी मारहाण करून अपहरण केलेलं होतं आणि तीच दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहू शकतोय। 5 जणांनी अमोल दुबे यांना घेरलं आणि त्यांचं अपहरण केलं। त्यावेळीची ही सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहू शकतोय। आपण पाहू शकतो अमोल दुबे यांना फरफटत नेलेला आहे। 5 जणांनी त्यांचं हे अपहरण केलं आणि या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। त्यावेळी आपण ही दृश्य पाहतोय। पुढची महत्त्वाची बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर फूड मॉल जवळ कंटेनरला आग लागल्याची घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे। कंटेनरच्या केबिनला ही आग लागली आहे। केबिन जळून खाक झालेली आहे। सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फूड मॉल जवळ मुंबई लेनवर एका कंटेनरला ही आग लागल्याची घटना समोर येते आहे। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर फूड मॉल जवळ ही आग लागली। यामध्ये केबिन संपूर्ण जळून खाक झालेला आहे। त्यावेळी हे दृश्य आपण पाहतोय। पुढची बातमी पाहूयात। ईव्हीएम विरोधात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे। दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अरविंद केजरीवाल बैठकीसाठी पोहोचले। काँग्रेसचे नेते गुरुदास सिंग हे सुद्धा बैठकीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीचं हे आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीसाठी अरविंद केजरीवाल हे पोहोचलेले आहेत। त्यावेळी आपण ही दृश्य पाहतोय। इंडिया आघाडीची बैठक आज पार पडते। ईव्हीएम विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे। दिल्लीमध्ये ही बैठक पार पडणार आहे।